मी राजेंद्र दत्तात्रय वडगावे, आरग हायस्कूल आरग या ठिकाणी भूगोल विषयाचं अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 7वी मधील भूगोल या विषयाअंतर्गत प्रकरण 4 हवेचा दाब याविषयी माहिती घेणार आहोत. आता हवेचा दाब हा उंचीनुसार कशा प्रकारे बदलत जातो आणि तापमान व हवेचा दाब यांचा काही सहसंबंध आहे का, हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. हे पहा, आपण या ठिकाणी एक प्रयोग करून पाहत आहोत. 2 फुगे घेतले आणि एक फुगा तसाच ठेवून दिला आणि दुसऱ्या फुग्यामध्ये आता आपण हवा भरणार आहोत आणि त्याच्यामुळे काय होतंय हे आपण लक्षपूर्वक पहा. एका फुग्यामध्ये आपण हवा भरतोय आणि दुसरा फुगा तसाच ठेवून दिला. आता काय करायचं आहे पहा, एका तराजूमध्ये हे फुगे ठेवायचे आहेत. एक फुगा हवा भरलेला आणि एक बिन हवा भरलेला, असे 2 फुगे तराजूमध्ये ठेवायचे आहेत. काय झालेलं आहे पहा बरं. या प्रयोगामध्ये ज्या फुग्यामध्ये आपण हवा भरून ज्या तराजूमध्ये तो ठेवला होता, तो तराजू खालील बाजूला झुकलेला आहे आणि ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली नव्हती, तो तराजू मात्र वरच्या दिशेला आहे. याचा अर्थ काय होतो मग, तर फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली. याचा अर्थ असा होतो की हवेला वजन असते. ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशातील उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात. आत्ताच आपण फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर हवेला दाब असतो हे या प्रयोगाच्या सहाय्यानं पाहिलं. तर आत्ता आपण पाहतोय की ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावरती सुद्धा पडत असतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची कारणं काय आहेत ते आपण आता पाहू. हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र दाब सारखाच नसतो, कारण पृथ्वीवर हे सर्व घटक ह्या चित्रात जे दिसतात ते सर्वत्र एकसारखे समान नाहीत. त्यामुळं हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची आणि हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण या घटकामुळेही हवेच्या दाबावर परिणाम होत असतो. आत्ताच आपण हवेचा दाब वेळोवेळी का बदलतो व त्याच्यावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो हे पाहिलं. पण नेमकं हवा म्हणजे काय हे आपण 6वी मध्ये पाहिलेलं आहे. आठवतं का पहा बरं. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. उदाहरणार्थ, थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा म्हणजे वातावरणाची त्यावेळची अल्पकालीन अशी स्थिती आहे आणि ह्या अल्पकालीन स्थितीलाच हवा असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला सूर्याचं चित्र दिसतं. सूर्याने उत्सर्जित केलेली उष्णता वातावरणातून भूपृष्ठावर येते. या उष्णतेस सौरशक्ती म्हणतात.
सूर्यापासून पृथ्वीकडे येणाऱ्या उष्णतेपैकी 51% उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागास मिळते आणि इतर उष्णता ही वातावरणामध्ये पसरली जाते. सूर्य हा वायूचा तप्त गोळा आहे. सूर्याच्या गाभाऱ्यात हायड्रोजन वायूचे हेलियम वायूत रूपांतर होत असताना सूर्य त्याच्या पृष्ठभागावरून सर्व दिशांनी शक्ती उत्सर्जित करतो. हवेच्या दाबावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे तापमान. तर तापमानाचा परिणाम हा दाबावर मोठ्या प्रमाणात होत असतो. तो आपण कसा होतो ते समजावून घेणार आहोतच. तापमानाचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो याचं उदाहरण पहा. सकाळी किंवा पहाटेच्या वेळी हवेचा दाब जास्त असतो, कारण त्यावेळेला हवा थंड असते, कारण उष्णता त्यावेळेला नसते, सूर्यप्रकाश हा कमी असतो, त्यामुळं तापमान कमी असतं. आणि ज्यावेळेस तापमान कमी असतं त्यावेळेला हवेचा दाब हा जास्त असतो. पण हे चित्र पाहिल्यानंतर काय लक्षात येतं तुमच्या? तर सूर्य हा अगदी वर आलेला आहे आणि तो डोक्यावर आलेला आहे, त्यामुळं साहजिकच सूर्याची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे वातावरणात उष्णता वाढलेली आहे. आणि ज्यावेळेस तापमान जास्त असतं त्यावेळेला हवेच्या भूपृष्ठावरील दाब कमी असतो, कारण या ठिकाणी तापमान वाढलं की हवेचा दाब हा कमी कमी होत असतो. हे या चित्रावरून आपल्या लक्षात आलं असेल. तर दिनमान या घटकाचा सुद्धा तापमानावरती परिणाम होत असतो. तो कसा काय? तर दिवसा सूर्याकडून जी उष्णता मिळते त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, पण रात्री काही सूर्याची किरणं उष्णता मिळत नाही आणि त्यामुळं रात्री ही उष्णता नसते. मग ज्या ठिकाणी दिवस मोठा असतो अशा ठिकाणी सूर्याची उष्णता भरपूर मिळते. मग उष्णता भरपूर मिळते त्यावेळेला त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असतो, म्हणजे उष्ण हवा त्या ठिकाणी हवेचा दाब कमी. मग ज्या ठिकाणी रात्र मोठे असेल म्हणजेच हवामान तिथं थंड असतं, मग थंड हवामान असेल तर हवेचा दाब जास्त, म्हणजेच दिनमान व रात्रमान याचा परिणाम हा तापमानावर होत असतो आणि तापमान या घटकाचा परिणाम हवेच्या दाबावर होत असतो. मग हवेचा दाब हा ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असतो आणि ज्या ठिकाणी हवामान थंड असतं त्या ठिकाणी हवेचा दाब हा जास्त असतो. प्राकृतिक घटकामध्ये प्रदेशाची उंची व हवेचा दाब याचा फार मोठा संबंध आहे. बघा, या चित्रामध्ये हवेतील धूलिकण, बाष्प, जडवायू इत्यादी घटकाचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते, म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. म्हणजे भूपृष्ठापासून आपण जसजसं उंच जावं तसतसं हवेचा दाब हा कमी होतो. या ठिकाणी आपल्याला पहा, हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. तर पहा, आत्ताच आपण हा जो व्हिडिओ पाहिला, या व्हिडिओमध्ये एक कागदाचा आकाशकंदील आपण केला आणि त्याच्यामध्ये मेणबत्ती पेटवून ठेवली आणि त्याच्यामुळं तो आकाशकंदील हळूहळू वरती जाऊ लागला. हे आपण या प्रयोगाद्वारे पाहिलं. आता नेमकं त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे हे आपण या ठिकाणी समजावून घेऊ.
आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटवल्यावर उष्णतेनं गरम झाली आणि गरम हवा हळूहळू प्रसरण पाहू लागली आणि जशी ती प्रसरण पाहू लागली तशी ती हलकी होते व वरच्या दिशेनं जाऊ लागते. त्यामुळे आकाशकंदिलातील हा आकाशकंदील आकाशाच्या दिशेनं वरवर जाऊ लागतो. निसर्गामध्ये सुद्धा असंच काही घडतं. तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त असते त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असतो आणि जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळं सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. तर या ठिकाणी आपल्याला अभिसरण क्रियेची आकृती दिसते. आता या आकृती आपण समजावून घेऊया. तर या ठिकाणी पहा, हा जो भाग दिसतोय हा भूपृष्ठ आहे आणि या भूपृष्ठावरती सूर्याची किरणे येतात आणि त्यामुळं हा भूपृष्ठभाग तापायला सुरुवात होते आणि हा तापायला लागल्यानंतर या भूपृष्ठालगतची हवा तापायला सुरुवात होते आणि जसशी ती तापायला लागेल तसतशी ती हलकी होते आणि ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने ती जाऊ लागते. आणि जसजसं समुद्रसपाटीपासून आपण उंच जाऊ, सर्वसाधारण 1000 मीटर उंचीवरती 6° इतकं तापमान हे कमी होत असतं आणि त्यामुळं वरची हवा थंड असते आणि थंड हवा वजनाने जड असते आणि त्यामुळं ती अधोगामी दिशेने म्हणजे खालील दिशेने प्रवास करू लागते आणि अशा पद्धतीने ही हवेची जी हालचाल होते म्हणजे उष्ण हवा वरती जाते आणि थंड हवा जड असल्यामुळे खाली येते आणि यामुळे ही जी हालचाल होते यालाच अभिसरण असं म्हणतात. पहा बरं, या ठिकाणी आपल्याला पृथ्वीगोल दिसतो आणि या पृथ्वीगोलावरती तापमान पट्ट्यांची माहिती दिलेली आहे. आता हे तापमान पट्टे नेमके कुठं आहेत हे आपण समजावून घेऊया. या ठिकाणी आपल्याला हे विषुववृत्त दिसतं. आता विषुववृत्तच्या उत्तरेला 23.5 हा जो पट्टा आहे या 0 ते 23.5 या ठिकाणी आपल्याला हा जो भाग दिसतो तो उष्णकटिबंध आहे. त्याचबरोबर या दक्षिणेला सुद्धा 0 ते 23.5 या ठिकाणी हा भाग जो आहे हा उष्णकटिबंध आहे. हा पूर्ण हा उष्णकटिबंध आहे. तर 23.5 ते 66 ते 66 उत्तर व दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला या ठिकाणी हा जो भाग दिसतो हा समशीतोष्ण कटिबंध दिसतो आणि 66 ते 90 या ठिकाणी दोन्ही गोलार्धामध्ये या ठिकाणी शीत कटिबंध आपल्याला दिसतो. म्हणजेच या ठिकाणचं हवामान थंड आहे. तर या तापमान पट्ट्याचा आणि हवेच्या दाबाचा काय परिणाम आहे का हे आपल्याला या तापमान पट्ट्यामुळे समजू शकणार आहे. त्यासाठी आपल्याला आणखीन एक आकृती पाहायची आहे. पृथ्वीवरील हवा दाब पट्टे व ग्रहीय वारे हे आपल्याला समजावून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी तापमान पट्टे या तापमान पट्ट्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता या तापमान पट्ट्यामध्ये पहा, हे विषुववृत्त दिसतं आणि या विषुववृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी 0 ते 23.5
या ठिकाणी 0 ते 23.5 हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये सूर्याची किरणे ही लंबरूप पडतात. आता लंबरूप आणि तिरपी किरणे याचा काही सहसंबंध आहे का? तर सूर्याच्या पृथ्वीशी होणारा उष्णतेचा कोन किंवा किरणांचा कोन हा तापमानावर त्याचा फार मोठा परिणाम होत असतो. आणि ही लंबरूप किरणे आणि तिरपी किरणे याचा काय परिणाम होतो हे आपण यासाठी एक उदाहरण पाहूया. तर पहा, आपण या ठिकाणी हा प्रयोग करून पाहतोय तापमानाच्या संबंधात. एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा. विजेरी म्हणजे बॅटरी. या विजेरीचा पडणारा सूर्यप्रकाश झोत पूर्ण मावेल असे 2 मोठे कागद घ्या. हे सपाट पृष्ठभागावर चिटकवा. आता कागदाचा विजेरीशी 90 अंशाचा कोन होईल असा एक कागद या ठिकाणी धरा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतोय विजेरीचा प्रकाश तसाच धरायचा आहे, कागद मात्र तिरका करायचा आहे. त्याच्यामुळे काय घडतंय पहा. या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये या ठिकाणी सूर्याची किरणे अशी लंबरूप पडली, त्याच्यामुळे या ठिकाणी जागा कमी व्यापलेला दिसतोय. आणि या ठिकाणी पहा बरं काय झालेलं आहे. असा हा प्रकाश झोत आहे आणि ही जागा मात्र जास्त व्यापलेली आहे. पहिल्या चित्रामध्ये कमी जागा आणि लंबरूप किरण. दुसऱ्या चित्रामध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी जागा जास्त व्यापलेली आहे आणि त्यामुळे प्रकाश किरण ही व्यापली गेली, तिरपी झाली. आता या किरणांचा कोन आणि जागेची जागा किती व्यापलेली आहे याचा काय परिणाम झाला. तर कमी जागा व्यापल्यामुळे उष्णता जास्त मिळाली. जास्त जागा व्यापल्यामुळं या ठिकाणी उष्णता ही विभागली गेली आणि यामुळे उष्णतेचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे आणि या ठिकाणी मात्र उष्णता जास्त आहे. आता दुसरा एक प्रयोग सांगतोय मी. एक लहान भांडं घेतलं आणि एक जास्त पसरट भांडं घेतलं. बघा, एक लहान भांडं लहान आणि दुसरं मोठं पसरट असलेलं. दोन्हींनाही जाळ सारख्या स्वरूपात दिला आणि त्या भांड्यामध्ये पाणी ओतलं. मला सांगा कोणत्या भांड्यातील पाणी तापेल. साहजिकच लहान भांड्यातील. काय कारण. कारण तो जाळ सर्व बाजूनी त्याला ती उष्णता मिळाली. दुसऱ्या भांड्यामध्ये काय झालं, ती उष्णता पसरली गेली आणि त्यामुळे त्यातील पाणी तापलं नाही. हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे सूर्यकिरणांचा कोन पृथ्वीच्या पृष्ठभागाशी सूर्याचा होणारा कोन आणि त्याची उष्णता याचा सहसंबंध आहे, हे आपल्याला या प्रयोगावरून लक्षात आलेलं आहे. आत्ताच आपण एक प्रयोग पाहिला. सूर्याची किरणे, लंबरूप किरणे आणि तिरपी किरणे ही जागा कशा पद्धतीने व्यापतात आणि या किरणांचा आणि जागा व्यापण्याचा याचा काही सहसंबंध आहे का, हा प्रयोग पाहिला. तर या ठिकाणी आपण ह्या तापमान पट्ट्याच्या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेऊ. या ठिकाणी आपल्याला लंबरूप सूर्यकिरणं पडत आहेत. 0 ते 23.5 या पट्ट्यामध्ये लंबरूप सूर्यकिरणं पडतात आणि या ठिकाणी आपल्याला ही तिरपी किरणं पडतात. ही तिरपी किरणं 23.5 ते 66.5 या पट्ट्यामध्ये आपल्याला तिरपी किरणं पडतात. म्हणजे इथलं हवामान जास्त उष्णही नाही आणि जास्त थंडही नाही, अशा पद्धतीचं हवामान जास्त, त्याला समशीतोष्ण म्हणतात. आता या ठिकाणी काय झालं पहा, 66.5 ते 90 या ठिकाणी सूर्याची किरणं अतिशय तिरपी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी पृथ्वीचा हा जो भाग आहे हा निमुळता आहे. हा भाग
निमुळता असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सूर्याची किरणं इथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे इथं या ठिकाणी तापमान हे अतिशय कमी असतं. म्हणजे सूर्यकिरणांचा हा कोन पृथ्वीच्या पृष्ठभागाशी होणारा कोन आणि हवेतील उष्णता याचा सहसंबंध आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी आपल्याला तापमान अतिशय कमी आहे, या ठिकाणी समशीतोष्ण आहे आणि या दोन्ही गोलार्धामध्ये, आणि या ठिकाणी शीत आहे. शीत का आहे तर या ठिकाणी सूर्याची किरणं पोहोचत नसल्यामुळे या ठिकाणी तापमान कमी मिळतं, उष्णता कमी मिळते, म्हणून या ठिकाणी थंड हवामान आहे. तर या ठिकाणी समशीतोष्ण आहे आणि ह्या भागामध्ये आपल्याला उष्ण, कारण या ठिकाणी सूर्याची उष्णता ही जास्त मिळते आणि सूर्यापासून हा भाग पृथ्वीचा जवळ आहे, कारण हा भाग आपल्याला या ठिकाणी फुगीर आहे आणि या बाजूला निमुळता होत गेलेला दिसतो आणि यामुळे सुद्धा आपल्याला उष्णतेचा परिणाम हा या ठिकाणी झालेला दिसून येतो.